बिग बॉस मराठी सीझन 5च्या पहिल्या आठवड्यातील इविक्शन हे मित्रांनो झालेलं आहे आणि ते कुठल्या बेसिसवर झालेलं आहे, कुठल्या सदस्याचं झालेलं आहे तेच आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत. कारण की ज्या पद्धतीने तो कंटेस्टंट घरामध्ये वावरत होता, ज्या पद्धतीने तो स्वतःचं मत जे आहे ते मांडत होता ना, ते कुठे ना कुठेतरी लोकांना दिसत नव्हतं किंवा लोकांपर्यंत ती गोष्ट येत नव्हती. आणि ते सदस्य जे इविक्ट झालेले आहेत पहिल्या आठवड्यामध्ये त्यांचं नाव आहे पुरुषोत्तम दादा पाटील. हीच खबर आपल्याला सध्या मिळालेली आहे. कारण की आपण वोटिंग ट्रेंडमध्ये देखील बघितलं तेव्हा संपूर्ण आठवड्यामध्ये हे जे पुरुषोत्तम दादा आहेत ते शेवटीच होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण असे हे घराच्या बाहेर जाण्याचं ते म्हणजे ह्यांनी बिग बॉसला खूपच कमी कंटेंट दिलेलं आहे ॲज कम्पेअर्ड जे बाकीचे सदस्य नॉमिनेट झालेले त्यांच्या ह्याच्यानुसार. कारण की तुम्हाला माहिती आहे इकडे वोटिंगमध्ये तुम्ही आपल्या डीपी दादाला हरवू शकत नाही. डीपी म्हणजे कोण? धनंजय पवार, सूरज चावला तुम्ही हरवू शकत नाही, वर्षाताईला हरवू शकत नाही तुम्ही, अजून कोकण हाटेडगलला हरवू शकत नाही. फक्त ही जी आपली योगिता चव्हाण आहे ना, तिने थोडंसं तिचं केलं पाहिजे गेम स्ट्रॉंग. त्याच्याशिवाय नाही ती पण बिग बॉसच्या घरातून लवकरच घराच्या बाहेर जाऊ शकते. पण पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला तिकडे पुरुषोत्तम दादा घराच्या बाहेर गेलेले आहेत ही गोष्ट कळालेली आहे. मित्रांनो, तुमचं काय मत आहे? हे पहिल्याच आठवड्यामध्ये इविक्शन करणं गरजेचं होतं की नव्हतं? नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.